नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज मी तुम्हाला एक छोटीशी महत्त्वाची माहिती कायदेशीर तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याचदा फॅमिली कोर्टामध्ये खूप सारे केसेस एकमेकांच्या विरुद्ध दाखल होतात. नवरा बायकोवर, बायको नवऱ्यावर केस दाखल करते. जेव्हा घटस्फोटाच्या केसेस किंवा फॅमिली मॅटर जेव्हा कोर्टामध्ये येतात तर तेव्हा बऱ्याचदा नवरा किंवा बायको फोनचं रेकॉर्डिंग घेऊन आपल्याकडे येतो, म्हणजे आमच्याकडे येतो वकिलांकडं. आणि ते फोनच्या रेकॉर्डिंगवर नवऱ्याने किंवा बायकोने एकमेकांना फोनवर काय काय बोललेलं असतं आणि त्याच्यामधून ते पुरावा घेऊन येत असतात. तर याच्या अगोदर तो पुरावा आपल्याकडं जरा थोडंसं विचार करायला लागत होता दाखल करताना, कारण ते राईट टू प्रायव्हसीच्या अंडर येत होतं. की समजा आता पती पत्नी एकमेकांशी बोलत आहेत फोनवर आणि पतीला माहीत नाही की पत्नी रेकॉर्डिंग करते किंवा पत्नीला माहीत नाही की पती रेकॉर्डिंग करतो. आणि ते जर तुम्ही कोर्टामध्ये दाखल करताना ते राईट टू प्रायव्हसीमध्ये अंतर्गत ते मोडलं जायचं आणि त्यामुळे तो पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकला नसता. पण आता सुप्रीम कोर्टने एक नुकतंच जजमेंटमध्ये नमूद केलं आहे की नवरा बायकोच्या संभाषणामध्ये फोन रेकॉर्डिंग पण तुम्ही फॅमिली मॅटरमध्ये देऊ शकता. की ज्या फॅमिली मॅटरमध्ये तुम्हाला गरजेचं असेल की त्या बायकोनी काही फोनवर बोलली असेल किंवा नवरा काही फोनवर बोलले असेल आणि त्याचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही दाखल करू शकता कोर्टामध्ये आणि कोर्ट तो पुरावा म्हणून ग्राह्य धरेल आणि तुमची केस तुमची अजून प्लस होईल आणि त्या केसचा निकाल तुमच्या साईडनी लागेल. तर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, बाय.